नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या या गप्पांच्या कार्यक्रमात, अर्थात आमच्या या नव्या YouTube चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. तर सर, आपण हा गप्पांचा कार्यक्रम सुरू केलाय, म्हणजे आपल्या गप्पा लोकांना आवडत आहेत आणि ह्या गप्पांमधून लोकांना कळलंय की तुमचं सायन्सशी खूप जवळचं नातं आहे किंवा सायन्सच्या बाबतीत तुम्ही खूप हळवे आहात. पण मला तुमच्याशी गप्पा मारताना बऱ्याचदा जाणवलं, म्हणजे बऱ्याचदा तुमच्या गप्पांमध्ये सावंतवाडीचाही उल्लेख यायचा. म्हणजे सावंतवाडी मध्ये तुम्ही घालवले दिवस खूप, म्हणजे ते दिवस सांगताना तुम्ही तेवढ्याच भावुक व्हायचा किंवा तो जिव्हाळा, सावंतवाडी विषयीचा जिव्हाळा तुम्ही तुमच्या गप्पांमधून बऱ्याचदा आम्हाला ऐकवलेले आहेत. ते किस्से ऐकताना आम्हालाही कुठेतरी त्या क्षणामध्ये किंवा ते सगळे क्षण आमच्या डोळ्यासमोर दिसायचे. म्हणजे त्या मित्रांसोबत, खरं तर त्या बऱ्याचशा मित्रांना मीही ओळखतो. थोडस त्या मित्रांविषयी जर आम्हाला ऐकायला मिळालं किंवा त्या सावंतवाडीच्या जे आयुर्वेद महाविद्यालय होतं त्यावर तुमचं एवढं प्रेम का, किंवा सांगतो ना. मी त्यावेळेला सायन्समध्ये द्रव्यगुणामध्ये MD करत होतो आणि माझे गाईड होते पराडकर सर. पारकर सरांनी, आता नाही ते आपल्यामध्ये दोघेही नाही, पारकर सरांनी माझी द्रव्यगुणाची परीक्षा घेतली होती आणि मी द्रव्यगुणाचा स्टुडंट, त्यामुळे ती ओळख होती ही जास्त होत गेली. आणि त्यांनी सहज विचारलं की कधी गरज पडली तर तुम्ही दोघे याल ना, म्हणजे मी आणि नाडकर्णी सावंतवाडीला. आम्ही हो म्हटलं. ह्यांना कशाला गरज पडणार आहे, त्यांच्याकडे एवढे सगळे शिक्षक आहेत, बरोबर, चांगल्या कॉलेज तिकडे, आणि एवढ्या सावंतवाडीला कशाला गरज पडणार आहे, म्हणून ते आम्ही हसण्यावर नेलं की अशी काही पाळी येणार नाही. एकदा खरंच त्यांच्याकडचे सगळे शिक्षक काहीतरी सोडून गेले. अच्छा. आणि कॉलेजला शिक्षकांची गरज होती. सरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या दोघांची बायका डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे दवाखाना द्या आणि तुम्ही या. आता शब्द तर आपण देऊन बसलोय. आणि तिकडे सावंतवाडीला जाणं झालं. कधी कधी मी गमतीने म्हणतो की मला सावंतवाडीने सरपण दिलं. सरपण दिलं. अच्छा. म्हणजे सरपण आणि ते आपण आगीत घालतात ते सरपण, दोन्ही सरपण दिलं. तिथे गेलो. पहिल्यांदा मी लेक्चरला जाऊन उभा राहिल्यानंतर त्याची गंमत सांगतो तुला, की इथे आपल्याला सवय आहे ना की 8 वाजता येतो म्हणून सांगितलं तर 8:05 वगैरे जायचं. 1-2-5 मिनिटं उशीर होतो, मुलंही उशीर येतात, शिक्षक येतात, फार त्याच्यामध्ये काही नसतं. तसंच 8ला माझं लेक्चर होतं सकाळी, पहिलं लेक्चर. आणि मी क्लासरूमच्या दरवाज्यामध्ये गेलो. आता आत पाय टाकणार आणि मी समोर बघतो तर समोर पारकर सर, प्रिन्सिपॉल, ते लेक्चर घेत होते. त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा, बघितलंय. म्हणजे मी आहे तसाच उभा. वर्गात मुलं माझ्याकडे बघतायत, ते माझ्याकडे बघत नाहीत आणि मी तसाच दरवाज्यामध्ये असं स्तंभित होऊन उभा आहे. 1-5 मिनिटं त्यांनी लेक्चर घेतलं आणि माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले केबिन मध्ये भेट. मुलं हसले. आता केबिन मध्ये भेट याचा अर्थ त्या ठिकाणी असा होता की तुम्हाला तासणार. मला काही माहित नव्हतं, कारण माझं पहिलं लेक्चर होतं. ज्या अगोदरच्या सगळ्या लोकांना मी, म्हणजे शिक्षकांना, एवढं छळलेलं होतं, हे सगळं माझा भूतकाळ मला त्यावेळेला, तुमची कीर्ती पुराण तिथपर्यंत. नाही, मलाच ते जी भूत होती ही मला भेडसावत होती. अच्छा. की काय आता होईल, आता लेक्चर घ्यायला मनात भीती होती की कदाचित तुमची ख्याती त्यांच्यापर्यंत असेल, काही दोन्ही. पण ते तर आठवलं ना की ही केलेली पाप आहे ती कुठेतरी फेडावी लागणारच. पण गेल्याबरोबर मी ऑफेन्स इज अ बेस्ट डिफेन्स म्हणतात तसं मी त्या मुलांना सांगितलं की
जास्त वेळ मी त्या बाजूचा आहे आणि फार कमी वेळ मी या बाजूचा आहे. त्याच्यामुळे माझं लेक्चर होताना तुम्हाला जर वाटलं की बोर होत आहे तर फक्त हात वर करा, आपण लेक्चर थांबवू आणि आपण गप्पा गोष्टी करू. त्याच्यामुळे चिठ्या इकडून तिकडे जाणं किंवा चॉक अमुक हे सगळ्यामध्ये मी पारंगत आहे. त्याच्यामुळे मला तसं काही करून आपण लेक्चरला हे करूया नको. नाही आवडलं म्हणजे नाही बरोबर वाटलं तर तुम्ही सांगा की आता कंटाळा आला, आपण लेक्चर ते थांबवू. लेक्चर संपलं, मी केबिन मध्ये जसं बोलवलं होतं तसं गेलो आणि केबिन मध्ये गेल्यानंतर सरांनी सांगितलं की मग तू माझा विद्यार्थी आहेस, मित्र आहेस, आल्यानंतर तू जेवायला माझ्याकडे कधी यायचं तुझं घर आहे असं समज, पण कॉलेजला मी काही नियम लावलेत. 8 वाजता म्हणजे 8 वाजताच लेक्चर सुरू होणार, ते मात्र तू तोडायचं अगदी वेळेवर, एकदम वेळ. आणि मला खूप वेळ असं वाटायचं की ऍडमिनिस्ट्रेटर व्हावं तर कोणासारखं, तर ते पारकर सरांचं. म्हणजे ते अतिशय कलासक्त होते. मला वाटतं तुमच्या अन्वितीच्या नाटकामध्ये त्यांनी कामही केलेलं होतं आणि पारकर सर रसिक, गाण्यातलं सगळं कळणारे. आणि त्यावेळेला आम्ही तिकडे कॉलेजमध्ये गेलो, मी वेगवेगळे विषय माझ्याकडे आले, शैलेशकडे आले आणि छान बरं डिपार्टमेंटमध्ये बसलो. मुलं आली सगळी. मुलाला म्हटलं की बसा, काय शंका असतील तर आपण बोलू. एकही मुलगा बसायला तयार नाही. असं कसं? मी म्हटलं अरे बसा ना, मला वाटतं की मी बसलोय आणि तुम्ही सगळे उभे आहात. ते म्हणाले. नंतर मला कळलं की ती सावंतवाडीची स्पेशालिटी होती की सरांच्या समोर बसायचं नसतं. आता इकडे काही आम्हाला सायनला असं काही नव्हतं, कारण आम्ही सरळ फ्रेंडली होते सगळे सर. त्याच्यामुळे आम्ही एकत्र बसायचो, एकत्र चहा प्यायचो वगैरे सगळं तिकडे व्हायचं. रस्त्यावरून जाताना सुद्धा खांद्यावरती एखाद्या स्टुडंटच्या हात टाकला आणि कोणी दुसऱ्या सरांनी बघितलं तर ते दुसऱ्याशी विचारायचे की काय चाललंय तुमचं, स्टुडंटच्या खांद्यावर काय हात टाकताय. म्हणजे स्टुडंट हा मित्र होऊ शकतो हे तिथे गेलं नव्हतं. एक त्याला फक्त गुप्ता सर अपवाद आहेत की गुप्ता सर मुलांची अगदी खेळीमेळीने असायची. आम्ही तेव्हा जागा शोधत होतो आणि ते जागा शोधत असताना मुंबईहून तिकडे गेलेले प्रशांत नाईक, सचिन दुळप, मकरंद खानोलकर, आशु कुलकर्णी हे एका रूम मध्ये राहत होते. त्यांनी विचारलं की सर तुम्ही आमच्या बरोबर राहाल का, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला नाहीतरी इकडे हाऊसफुलची अशीच सवय होती, सगळ्यांबरोबर राहायची. आम्ही त्यांच्या रूम मध्ये राहायला लागलो. जे काय भाडं असेल ते भाडं शेअर करायचं. खानावळ बाजूला होती त्याच्यामुळे सगळं छान होतं. संध्याकाळ ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जायची. सकाळी कॉलेज, दुपारी जेवढ्याची सुट्टी असेल जेवलं की परत कॉलेज, मग कॉलेजमधून येईपर्यंत 4:30 वगैरे वाजायचे. मग कविता, कथा, एकांकिका हा सगळा माझ्या आवडीचा विषय. शैलेश अभ्यासाचं जे काय आहे याच्यावरती त्याचं सुरू व्हायचं आणि त्याच्यावरून चर्चा व्हायची. आम्हाला त्यावेळेला 7,000 पगार होता आणि ते 7,000 संपत नव्हते. संध्याकाळी ते सगळं आपलं आटोपलं की करायचं काय, तर त्या तलावाला एक चक्कर मारायची. तिकडे जय आंबेची ती वडा की काय होतं ते खायचं. बाळकृष्णाकडे कॉकटेल घ्यायचं. कॉकटेल म्हणजे दारूचं नाही, कॉकटेल नावाचं एक दूध आणि फळं वगैरे असं एकत्र असलेलं मिल्कशेक सारखं, पण ते छान असतं. तर तिथे आबा देवगींचं ते दुकान होतं, बाळकृष्ण फेमस आहे एकदम. ते करायचं. मग वाटेत गुप्ता सर भेटायचे. हे सगळे छोटस गाव होतं. पाऊस पडायचा त्यावेळेला तो एवढा दणकून पडायचा ना की असं झोडून काढतात ना तसं, कोणत्या झाडाखाली उभं राहण्याची पण हे नाही असं. बरं, मला त्याच्यामधली गाण्याची आवड,
किंवा बाकीच्या या सगळ्याची आवड, म्हणजे तिकडची एकांकिका आहे ही सुद्धा संजय दळगावकर बसवतो त्यावेळेला मी जायचो तिकडे. काय म्हणजे कसं असतं ते अशा पद्धतीने. पाऊस चिक्कार पडतोय, ते चिक्कार पावसामध्ये तलावाच्या बाजूला एक पुतळा आहे तिकडे सावंतवाडीला. तिथे भर पावसामध्ये मी प्रशांतला फरमाईश दिली होती की मला आत्ता घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा, हे गाणं मला आत्ता ऐकायचं. आणि त्या पुतळे काका म्हणायचं, त्या पुतळे काकांच्या इकडे बाजूला उभं राहून प्रशांतने ते गाणं म्हटलं होतं. म्हणजे असं ते आमचे स्टुडंटही होते, मित्रही होते, आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गप्पा तिकडे चालायच्या. बरं, फळांमधलं मला आवडणारं फळ कोणतं तर ते पपई. त्यामुळे मार्केटमध्ये जायचं आणि पपई अशी लाईनी लावून ठेवलेली असायची. आज ही पिकणार, उद्या ती पिकणार, अमुक पिकणार, तमुक पिकणार, असं काय ते सगळं. एकदा सगळे असे बसले होते आणि मी पपई सोलत होतो सुरीनी पपई सोलत असताना काहीतरी राजकारणाचा विषय निघाला. म्हणजे ह्या बाहेरच्या राजकारणाचा, आतमधल्या राजकारण, बाहेरच्या राजकारणाचा विषय निघाला. आता राजकारणात मी आणि शैलेश असे आम्ही एकदम कट्टर, आणि ते म्हणजे ते त्यांचे कट्टर. मी अशी सुरी काढताना माझा आवाज चढला. तिकडे एक छोटी खिडकी होती, तिकडून लोक जायचे यायचे वगैरे. दुसऱ्या दिवशी सावंतवाडीत बोंबाबोंब. काल सरांचा भांडण झाला, एकमेकावर सुरे घेऊन धावले. म्हणजे एक्झॅगरेशन कसं असतं हे त्या सावंतवाडीच्या याच्यामध्ये. किंवा आजही मला आठवतं की यांनी संजयनीच ती डिरेक्ट केली होती अबोली नावाची एकांकिका, आणि त्याच्यामध्ये पिंट्या नाटेकरला एक वाक्य होतं, काय गो. तर हा जो त्याचा काय गो आहे ना, हा कानामध्ये एवढा बसला की तो त्याच्यानंतर कधी गेलाच नाही. म्हणजे पुन्हा जरी मी एकांकिका दिग्दर्शित करायची ठरवली तरी सुद्धा मला तो करता येणार नाही, म्हणजे घालवता येणार नाही. एवढं त्याने त्या याच्यामध्ये त्याच्या आवाजाचा जादू होती. आम्ही गेलो, काही दिवसांनी तिकडे पहिली बॅच जी होती यांचा सेंड ऑफ होता. त्यावेळेला पारकर सर हे बॉम्बे युनिव्हर्सिटीचे, मुंबई युनिव्हर्सिटीचे डीन होते आयुर्वेद शाखेचे. सर मीटिंगसाठी इकडे आले होते आणि तिकडे त्यांनी सांगितलं कोणाला की यांचा तुम्ही करून घ्या निरोप समारंभ. तिकडे त्यांना गुलाब वगैरे दिला आणि तो निरोप समारंभ जो आहे हा निरोप समारंभ झाला. रात्री सर आले, मला बोलवलं, मला म्हणाले की निरोप समारंभ कसा झाला. झाला. आता ती चेहऱ्यावरती निरोप समारंभाची मजा पाहिजे. त्यांनी लगेच माहिती काढली सगळीकडून. ते म्हणाले की नाही यांचा पुन्हा पण निरोप समारंभ करायचा. त्याच्या अगोदर एक गाण्याची स्पर्धा होती. त्या गाण्याच्या स्पर्धेमध्ये प्रशांतनी केव्हा तरी पहाटे हे गाणं प्रशांत म्हणणार होता आणि टेप रेकॉर्डर लावून त्याच्यावरती प्रॅक्टिस होतं बरोबर. आणि ते घोटवून छान गाणं त्याचं बसलं. काय मला मस्ती आली मला माहिती. म्हणजे त्याच्यामध्ये केव्हा तरी पहाटे याच्यासारखंच दुसरं गाणं आहे. वचने दिलेली विसरून रात्र गेली डोळ्यावरून माझ्या. हे मी त्याला ऐकवलं. वा. आता तेच केव्हा तरी आपण म्हणजे ही मजा आहे. हा पैलू मी पहिल्यांदा ही मजा आहे मला. म्हणजे ते केव्हा तरी पहाटेतून सुरू होऊन त्याचं ते पुढचं जे आहे हे अचानक दुसरीकडे जाणं होतं. प्रशांत जाम वैतागला. म्हणजे तुम्हाला ना किड्यात हे तुम्ही हे असलं काहीतरी डोक्यामध्ये भरवतात ते वाढला गेलं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा सरांनी सांगितलं की आपल्याला तसं करायचंय, निरोप समारंभ पुन्हा करायचा, तो मला वाटतं दामले हॉल की असं काहीतरी होतं तिकडे मंगल कार्यालय, तिकडे
अशा गाद्या घातल्या होत्या. समोरच्या बाजूला सर नाही, सर अशा बाजूला, या बाजूला मी, त्या बाजूला नाडकर्णी, शैलेश, आणि समोर आताच्या सई ललित कदाचित तू ऐकलं असेल, मालवणी कवितांचा त्याचा फार फेमस कार्यक्रम असतो, त्यांचा तो सेंड ऑफ होता. आणि त्यांनी प्रशांतला सांगितलं की तू गाडी. आता प्रशांतला ती प्रॅक्टिस म्हणून ते एक छान होतं की तिथे केव्हा तरी पहाटे म्हणणं. सर मला म्हणाले की हा आमच्या कॉलेजचा गोल्डन व्हॉइस. आता मला माहिती होतं कारण आम्ही 10 दिवस 15 दिवसात तेच गाणं घोटत होतो त्या याच्यामध्ये. मी म्हटलं ह्याच्या नजरेला नजर आपण देऊया नको. मी म्हटलं हो बघूया, ऐकूया. कारण आमचा सायन्सचा गोल्डन व्हॉइस संसगिरी, तसं त्यांचा तिकडचा गोल्डन व्हॉइस हा प्रशांत नाही. डोळे बंद केले, प्रशांतने ते गायला सुरुवात केलं गाणं, आणि नेमका त्या जागेवरती येऊन गाडी घसरली आणि मी डोळे उघडले. मी डोळे असे उघडले, प्रशांतने डोळे उघडले आणि त्यांनी मानेनी असं की झालं मी वाटलं असं केलं. आणि हे पारकर सरांनी भेटलं. किती बारीक लक्ष असतं. बाजूचा असलेला माणूस माझ्या डोळ्याकडे बघतो, त्याच्या डोळ्याकडे बघतो, आणि त्यांनी मला विचारलं तुम्ही ओळखताय का त्याला? म्हणलं हो सर. त्यावेळेला सरांनी एक अतिशय उत्कृष्ट अशी कविता सादर केली होती की एका झाडावरती पक्षी आपली घरटी बांधतात. काही कालावधीनंतर पक्षी घरटं सोडून निघून जातात. त्यामुळे त्या झाडाला काय वाटत असेल. म्हणजे खरं सांगायचं तर ते सावंतवाडी कॉलेज जे आहे हे पारकर सरांनी, जे बी नाईक वगैरे या सगळ्या मंडळींनी शून्यातून तयार केला. आणि म्हणून सावंतवाडी हा माझ्या आवडीचा विषय. आता जे त्या तिकडच्या आठवणी आहेत आणि तिकडचा एक वण आहे. आम्ही रात्रीचे कॅरम खेळायला बसलो होतो. अनिल तेंडुलकर, मी पार्टनर, सचिन धुळक मकरंद पार्टनर. दोघांचा हात सॉलिड चालत होता. म्हणजे ते चांगले खेळणारे लोक होते. त्या दिवशी आमचाही काय झालं होतं माहिती नाही, पण सोंगट्या फटाफट जात होत्या. लक माझ्या बाजूने होता. आणि त्यावेळेला एक वाईट सवय अशी होती की बोर्ड मारला की मी म्हणायचो नाबर कवी हात नाही. 1 झाला 2 झाला असं करत. आता शेवटचा बोर्ड म्हणजे नील गेम, कारण ते लोक पेटले होते दोघे की काय चाललंय की हे कधी न खेळणारे एकदम भन्नाट खेळतात आणि आपण काय हरतोय, कळायला मार्ग नाही. आणि शेवटची पीस क्वीन, त्याच्या पाठोपाठ आमची कॉइन, दुसऱ्या थंबला अपोजिट पार्टीची कॉइन, स्ट्रायकर पार्टनरकडे अनिल तेंडुलकर. कॉइन मारली, आता फक्त कव्हर मारायचं. कव्हर मारला की गेम संपला, आम्ही जिंकलो. आता तो कव्हर मारणार आणि मी म्हणालो की नाबर कभी हारता नाही. त्यांनी स्ट्रायकर उचलला, दुसरीकडे ठेवलं आणि त्यांची कॉइन मारली. आणि त्यांनी सांगितलं नाबर भी हार सकते. त्याला कापावा काय करावं अशा ह्याच्यामध्ये, पण त्यांनी एक शिकवलं. मी आजही अनिल तेंडुलकर, मी आम्ही छान मित्र आहोत, आम्ही सगळेच चांगले मित्र आहोत. पण तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तर कधी गेलात की ते व्हायच्या अगोदरच तुम्ही सांगितलं की नाही आपण जिंकलो म्हणून, तर नाही तू हरू पण शकतोस. हे यांनी त्याच्यामुळे तिथे सावंतवाडी ह्याच्या आठवणी खूप आहेत. आणि मी त्याच्यामधल्या आठवण मधला वण जो आहे हा बाजूला काढला. कधीतरी तो वण ठुसठुसतो, पण तो काहीतरी शिकवून जातो की आपली ही माणसं कधीतरी आपल्याला हरवू शकतात. खरंच मित्रांनो, म्हणजे बघितलं की अशा आठवणी, म्हणजे तो जो वन आहे तो आपल्याला कायमचा लक्षात राहतो. कारण त्या क्षणाने आपल्याला त्यावेळी काहीतरी शिकवलेलं असतं आणि आपल्या आयुष्यात ते क्षण कायमचे असे कुठेतरी कोरले जातात. आणि असे आणखी क्षण आम्ही तुमच्यासोबत
तुमच्यासाठी आमच्या या गप्पांच्या कार्यक्रमातून घेऊन येणार आहोत आणि सरांच्या त्या विशिष्ट शैलीमध्ये तुम्हाला ऐकवणार आहोत. तर मित्रांनो, हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.